अशा रीतीने माझा आणीबाणी विरोधी चळवळीमध्ये विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून समावेश झाला. त्यानंतर मी तुरुंगवास भोगला. माझा राजकारणात प्रवेश झाला. नंतर किरीट सोमय्यांशी लग्न झाल्यामुळे तो दृढ होत गेला. याच काळामध्ये काही नावे कानावर पडत होती. त्यात अनेक महिलाही होत्या, पण एक नाव सातत्याने आघाडीवर होते, सुषमा स्वराज. त्यांचे नाव ऐकताक्षणीच मला खूप कुतूहल वाटले. हरियाणातून आलेली एक तरुण वकील जॉर्ज फर्नांडिस यांच्या बाजूने सरकार विरोधात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या समोर उभी ठाकू शकते याचे मला खूपच अप्रूप वाटले आणि तेव्हापासून मी त्यांचे जणू भक्तच झाले. आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या काळात सुषमाजी हरियाणामध्ये मंत्री झाल्या. त्यावेळेचा त्यांचा फोटो पाहिला आणि मी त्यांच्या प्रेमातच पडले. किती साधी आणि सुंदर तरुणी. समाजकारण व राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळताना माझ्या मनामधली एक आदर्श व्यक्ती म्हणून सुषमा स्वराज ही प्रतिमा जशी होती ती तशीच कायम राहिली. किंबहुना त्यांच्या मागची आभा आणखी तेजस्वी होत गेली. नंतर सुषमाजींबरोबर काम करण्याची जसजशी मला संधी मिळत गेली, त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याशी जवळीक वाढत गेली, तसतसा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला. माझ्याप्रमाणेच अनेकांवर त्यांच्या व्यक्तिमत्वाने भुरळ घातली होती. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती, त्यांच्यावर लिहावे अशी इच्छा होती. पण त्यांचे व्यक्तिमत्व इतके उत्तुंग होते की ते शब्दबद्ध करणे, तसेच ते एका छोट्याशा पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करणे हे खरोखरच अत्यंत जोखमीचे आणि अवघड अशा प्रकारचे काम होते.